एका बाजूला अथांग अरबी समुद्र, समोर नवाबांचा भव्य राजवाडा. समुद्राच्या मध्यभागी शिवरायांनी उभारलेला ऐतिहासिक पद्मदुर्ग, मुरुड बीचवरील उधाणलेल्या लाटा आणि मुरुडमधील प्रसिद्ध पाटील खानावळीतील अस्सल जेवण. आजच्या प्रवासात हे सगळं आपण अनुभवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय फ्रेंड्स, मुरुड ट्रिपच्या दुसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. मागील भागात आपण नांदगावच्या श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते आणि आता आपण नांदगावहून निघालो आहोत कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मुरुडच्या दिशेने. रस्त्यात आम्हाला एक सुंदर व्ह्यू पॉइंट दिसला आणि आम्ही तिथे थांबलो. एका बाजूला डोंगराळ भाग, समोर लांबवर दिसणारा मुरुडचा भव्य पॅलेस आणि त्याच्या शेजारी अथांग अरबी समुद्र. इथून दिसणारे दृश्य खरोखरच अप्रतिम होते. जरा झूम करून बघितलं, समुद्राच्या लाटा किती सुंदर दिसत आहेत. मुरुडच्या दिशेने जाताना अशा अनेक निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव सतत मिळत राहतो. नांदगाव ते मुरुड हे साधारणपणे अर्ध्या तासाचे अंतर आहे, पण या प्रवासात वेळ कसा जातो हेच कळत नाही. हा छोटासा थांबा घेऊन आम्ही पुढे निघालो. आता हा समोर दिसायला लागलाय तो मुरुडचा भव्य अहमदगंज पॅलेस. जंजिराच्या नवाबांचा हा ऐतिहासिक राजवाडा 1858 मध्ये सिद्धी राजघराण्याने बांधला होता. तब्बल 45 एकर परिसरात पसरलेली ही भव्य वास्तू इंडो गोथिक आणि मुघल वास्तुकलेचा सुंदर संगम दर्शवते. ही ऐतिहासिक वास्तू 40 मीटर उंच टेकडीवर उभी आहे. सध्या हा राजवाडा खाजगी मालकीचा असल्याने तो बाहेरूनच पाहता येतो. 160 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास जपणारी ही वास्तू आजही नवाबांच्या राजेशाही वैभवाची साक्ष देत उभी आहे. पॅलेसच्या पुढे जाताच समुद्रात आणखी एक ऐतिहासिक किल्ला पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ला दिसतोय. हा किल्ला मुरुड बीच वरून सुद्धा दिसतो. याची सविस्तर माहिती आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत. आणि फायनली आपण मुरुड मध्ये पोहोचलो आहोत. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड हे अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नारळाची झाडं, समुद्राची खारट हवा आणि हळूहळू दिसू लागलेला समुद्र किनारा मुरुड मध्ये आल्याची जाणीव करून देत होता. आम्ही गाडी पार्क केली आणि बीचच्या दिशेने चालायला सुरुवात केली. बीचच्या प्रवेशद्वाराजवळच भजी, वडे आणि इतर स्थानिक पदार्थांच्या छोट्या टपऱ्या दिसतात. समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारताना त्यांचा सुगंध आपल्याला नक्कीच आकर्षित करतो. मी बऱ्याच वर्षांनी मुरुड बीचला आले होते आणि इथला झालेला बदल पाहून खूप छान वाटलं. मुरुड समुद्र किनारपट्टीवर नगर परिषदेने पर्यटकांसाठी आकर्षक सुशोभीकरण केले आहे. पर्यटकांसाठी आता इथे उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समुद्र किनाऱ्यालगत सुंदर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे आरामात बसून समुद्राचा नजारा अनुभवता येतो. आम्ही साधारण दुपारी 2च्या सुमारास बीचवर पोहोचलो होतो. समुद्राला भरती आलेली होती. उधाणलेल्या लाटा किनाऱ्यावरील पायऱ्यांवर आदळत होत्या आणि तो नजारा अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा होता. एका बाजूला डोंगर रांग, लागूनच समुद्र. हा क्षण शब्दात वर्णन करणं खरोखर कठीण आहे. मुरुड बीचवरून समुद्रात दिसतो तो पद्मदुर्ग अर्थात कासा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1676 मध्ये जंजिराच्या सिद्धींना शह देण्यासाठी हा जलदुर्ग बांधला. कमळासारख्या रचनेमुळे याला पद्मदुर्ग असे नाव पडले. मराठा आरमारासाठीही हा किल्ला महत्वाचे केंद्र होता. मुरुड किंवा राजपुरी येथून बोटीने इथे जाता येते. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा दुर्ग आजही शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभा आहे. आम्ही मुरुड बीचला असताना समुद्राला भरती आली होती. मोठमोठ्या लाटा, खारट वारा आणि समोर पसरलेला अथांग समुद्र. हा क्षण आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरला. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती, पण या सुंदर दृश्यांमुळे वेळेचं आणि भुकेचंही भान राहिलं नव्हतं. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. जेवणाची वेळ झालेली आहे दुपारच्या. तर आम्ही इथे आता पाटील खानावळमध्ये जाणार आहोत. ही बहुचर्चित खानावळ आहे, इथे प्रसिद्ध आहे.
तर आम्ही आता तिथे जाणार आहोत. तर बघूया कसं आहे जेवण तिथलं. मुरुड बीचच्या समोरच ही प्रसिद्ध पाटील खानावळ आहे. थोडंसं चालत गेल्यावर आम्ही पाटील खानावळीत पोहोचलो. इथे खानावळीच्या समोर, आत आणि मागील बाजूसही बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशस्त आणि सुटसुटीत डायनिंग एरियामुळे एका वेळी अनेक जण आरामात जेवणाचा आनंद घेऊ शकतात. दुपारची वेळ असल्यामुळे लंचसाठी चांगलीच गर्दी होती. आम्हीही आमची ऑर्डर दिली होती आणि आता इथल्या जेवणाची चव कशी असेल याची उत्सुकता लागली होती. इथे स्पेशल असं मेनू कार्ड नाही आहे, पण कोणकोणत्या थाळ्या अवेलेबल आहेत ते सांगतात ते, आणि रेट किती आहेत ते पण सांगतात. त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करायचे आपल्याला जी थाळी हवी आहे तशी, म्हणजे पापलेट थाळी पाहिजे की शिमला थाळी पाहिजे ते आपण सिलेक्ट करायचं. इथल्या जेवणाची चव आणि क्वालिटी खूपच चांगली असल्याचं आम्ही ऐकलं होतं, म्हणूनच आम्ही इथे आलो होतो आणि त्यामुळे आमच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या. आम्ही ऑर्डर दिलेली होती, पण जेवण यायला थोडा वेळ लागणार होता, तर आम्ही परमिशन घेऊन किचन मध्ये गेलो. किचन मध्ये सुरमई थाळ्यांची तयारी चालू होती. ताजे मासे, जेवणाचा दरवळणारा सुगंध आणि किचन मध्ये सुरू असलेली लगबग बघून भूक अजूनच वाढली. थोड्याच वेळात आमच्या टेबलवर त्यांनी 3 प्रकारची लोणची, कांदा आणि लिंबू आणून ठेवले. लोणच्यांमध्ये मिरचीचं लोणचं, गोड लोणचं आणि आंब्याचं लोणचं होतं. कथितला तर खूपच भूक लागली होती. आता दुपारचे साधारण 3 वाजले होते, त्यामुळे लंचची गर्दी हळूहळू कमी होत होती. आणि अखेर ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो त्या थाळ्या आमच्या टेबलवर आल्या. कथितसाठी चिकन थाळी, माझ्यासाठी प्रॉन्स थाळी आणि तन्मयसाठी पापलेट थाळी मागवली होती. थाळ्या समोर आल्यावर आता कधी एकदा जेवायला सुरुवात करतोय असं झालं होतं. तर आता कोलंबी थाळी आलेली आहे. कोलंबी थाळी मी मागवली होती. टेस्ट करून सांगते कशी आहे ते. भाकरी दिलेली आहे त्यांनी. भाकरी बरोबर रस्सा ट्राय करून बघूया. रस्स्यामध्ये सुद्धा प्रॉन्स आहेत. टेस्ट छान आहे, एकदम झणझणीत, मस्त. प्रॉन्सची साईज छोटी आहे. टेस्ट करूया. एकदम भारी. प्रॉन्स फ्राय तर एकदम छान आहे. प्रॉन्स थाळीमध्ये पण डाळ दिलेली आहे. हा रस्सा आहे. ही सोलकढी दिलेली आहे. हा पण एक रस्सा दिसतोय. प्रॉन्सची करी आहे. प्रॉन्स फ्राय करून दिलेला आहे. राईस आणि भाकरी आहे. थाळी अनलिमिटेड नाहीये, एका माणसाला सफिशियंट होईल अशी आहे. एक्स्ट्रा फूडचे एक्स्ट्रा चार्जेस होतात. छान आहे थाळी. ही पापलेट थाळी आहे. पापलेट थाळीमध्ये सुद्धा भाकरी, नंतर पापलेट फ्राय आहे, डाळ, रस्सा आहे, सोलकढी दिलेली आहे, कोलंबी सुद्धा फ्राय केलेली आहे. हा एक रस्सा, राईस आहे आणि सुरमईची ग्रेव्ही सुद्धा आहे. आता मी हे सुद्धा टेस्ट करून सांगते कसं आहे ते. तर रस्स्यामध्ये सुरमईचा रस्सा सुद्धा खूप छान आहे. पापलेट फ्राय, पापलेट फ्राय सुद्धा एकदम मस्त आहे. फिश ऍक्च्युली इथले एकदम फ्रेश आहेत, ताजे आहेत, खूप छान आहे. चिकन थाळीत सुद्धा डाळ, रस्सा आहे, सोलकढी, चिकन विथ ग्रेव्ही आहे, नंतर राईस आणि भाकरी आहे. तर चिकनचा रस्सा सुद्धा मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. चिकनचा रस्सा सुद्धा खूप छान आहे. त्याला एक वेगळीच चव आहे. आवडला मला. बेस्ट आहे. माझ्या मते ओव्हरऑल जे फूड आहे त्याला एक युनिक टेस्ट आहे. खूप छान आहे. तुम्ही इथे येऊन नक्की ट्राय करू शकता. प्रत्येकाचा कसा वेगळा वेगळा व्ह्यू असतो. माझ्या मते तरी या सर्वांची चव मला आवडली आहे.
बेस्ट आहे. एकंदरीत इथल्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आणि खास वाटली. गॅस सिलेंडरची उपलब्धता कमी असल्यामुळे काही पदार्थ चुलीवर शिजवले जात होते आणि त्यामुळे जेवणाला एक वेगळीच पारंपरिक चव मिळत होती. आमचा पाटील खानावळीतील जेवणाचा अनुभव खूपच छान झाला. स्वादिष्ट जेवण, चांगली सर्व्हिस आणि कोकणची अस्सल चव यामुळे ही भेट नक्कीच लक्षात राहणारी ठरली. तर फ्रेंड्स, पाटील खानावळीतील स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो आहोत. आता आपण जाणार आहोत कोकणातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांपैकी एक असलेल्या काशीद बीचकडे. हा बीच पाहण्याचा अनुभव खरोखरच खास असणार आहे. तर काशीद बीचची ही सुंदर सफर पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आपली करिश्माला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटूया पुढच्या भागात काशीद बीचच्या अप्रतिम नजाऱ्यांसोबत. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.